आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे भारतातील बहुसंख्य किशोरवयीन मुलांचे खाणे जाहिरातीवर अवलंबून आहे. कसं? भारतामध्ये 67% किशोरवयीन मुलं खाद्यपदार्थाची निवड करताना जाहिरातीमुळे प्रभावित होतात. असे एका मोठ्या राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये आढळून आलेले आहे. जीवनशैली संबंधित लठ्ठपणामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांचा लक्ष केंद्रित करत हे सर्वेक्षण करण्यात आले. काय ते? सन 2022 मध्ये लेट्स फिक्स या उपक्रमाअंतर्गत 1,43,000 किशोरवयीन मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण खाजगी आणि सरकारी भागीदारीची योजना असून यांचे संयुक्तपणे आयोजन केले होते. पुढे बघूया मित्रांनो. या निष्कर्षाची सध्या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्धीसाठी समीक्षा प्रक्रिया सुरू आहे. आरोग्याला हानिकारक खाद्यपदार्थाच्या जाहिराती, सेलिब्रिटीचा त्यासाठी वापर किंवा गेमद्वारे किशोरवयीन मुलांच्या अन्नपदार्थ निवडीवर मोठा परिणाम केलेला आहे. या जाहिरातीमुळे लठ्ठपणा आणि संबंधित आजार मोठ्या प्रमाणात वाढतात. एक धोरणात्मक अहवाल सांगतो की देशात टीव्हीवर 90% जाहिराती फॅट, साखर आणि मीठ असलेल्या अन्नपदार्थासाठी असतात, ज्या मुख्यतः किशोरवयीन मुलं आणि मुलांना लक्ष्य करतात. किशोरवयीन मुले खाद्यपदार्थाच्या जाहिरातीवर प्रभावित होतात व पदार्थ निवडतात. टीव्हीवरील 90% जाहिराती या फॅट्स आणि साखर, मीठ जास्त असलेल्या खाद्यपदार्थाबद्दल असतात. शाळा पोषण माहितीचा प्रमुख स्रोत असून ती माहिती समजायला सोपी असावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. परंतु घडते काय वेगळेच. आणखीन एक टीप बघूया मित्रांनो. आपली जेवणाची पद्धत सभ्य असावी. आपली जेवणाची पद्धत सभ्य असावी. कशी ते बघूया. आपण जेव्हा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो तेव्हा अनेक पद्धती लक्षात ठेवतो. चमच्याचा वापर करतो, व्यवस्थित बसतो व खाण्याच्या पद्धतीची ध्यान ठेवतो. पण काही पद्धती अशाही आहेत ज्याकडे आपण कधी लक्ष दिलेले नसते. काय ते बघूया. आपण हॉटेलच्या डायनिंगवर चमचा ठेवण्याविषयी बोलत नाही, तर खाण्या, उठण्या, बसण्याच्या पद्धतीवर लक्ष द्यायला सांगत आहोत. कसे ते बघा. सूप पिण्याची पद्धत काय ते बघा. सामान्यतः सूप कसे पिता? सूपमध्ये चमचा टाकून चमचा स्वतःकडे आणत सूप पिता. पण ही पद्धत चुकीची आहे. तर काय योग्य पद्धत बघूया. सूप बाउलला घड्याळ समजा. चमचा बाउलच्या मधोमध ठेवा. आता चमचा स्वतःकडे ओढण्याऐवजी विरुद्ध दिशेला नेत सूप भरा. विरुद्ध दिशेला नेऊन सूप भरा. नंतर त्याच दिशेला चमचा वर फिरवत वर उचला. आपल्याकडे आणा आणि सूप प्या. अर्थातच चमचा घड्याळाच्या 12 अंकाकडे न्या, 6 अंकाकडे नव्हे. अर्थातच चमचा घड्याळाच्या 12 अंकाकडे न्या, 6 अंकाकडे नव्हे. कसं ते परत एकदा बघून. बाउलमध्ये चमचा मध्यभागी ठेवा. तो विरुद्ध दिशेला जाऊ द्या आणि तसा तो भरून द्या
आणि असा करून आपल्या जवळ प्या. व्हेरी गुड. डीप वा चटणी सोबत, डीप या चटणी सोबत कटलेट, फ्रेंच फ्राईड व स्नॅक्स खाताना आपण पूर्ण एक स्नॅक्स उचलतो व तो डीप वा चटणीच्या वाटीत बुडवून खातो. कित्येकदा स्नॅक्सचा एकच बाईट वारंवार डिश वा चटणीत बुडवून ती उष्टी करतो. योग्य पद्धत काय आहे? 1 चमचा डीप वा चटणी आपल्या प्लेटमध्ये काढा, नंतर स्नॅक्सचा डीप करून खा. नंतर स्नॅक्सला डीप करून खा. ही योग्य पद्धत आहे. बरोबर. ड्रिंक पिताना इकडे तिकडे पाहत चहा, कॉफी वा ज्यूस पीत असाल तर हे योग्य नव्हे. मग कसं? योग्य पद्धत, जेव्हा कधी चहा, कॉफी वा एखादा ज्यूस प्याल तेव्हा लक्ष फक्त ग्लास वा कपावर असायला हवे. लक्ष फक्त ग्लास वा कपावर असायला हवे. कारण टेबलवर सांडते, अंगावर सांडते अशातले प्रकार होऊ नये म्हणून आपले लक्ष पूर्णपणे ज्यूस किंवा पेयावरती असावं आणि ते प्यावं. छान. पुढे बघूया. स्वच्छतेचे भान राखा. स्वच्छतेचे भान राखा काय बघूया. काही लोकांना पुन्हा भाजी वा चटणी घ्यायची असेल तर तो आपला उष्टा चमचा बाउलमध्ये टाकतो. ही चुकीची पद्धत आहे मित्रांनो. तोच चमचा फिरवून फिरवून जिभेने चाटतो. अरे, त्यामुळे सोबत असलेली व्यक्ती आपल्यासोबत पुन्हा येणे पसंत करत नाही. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. योग्य पद्धत काय बघूया. आपण ज्या चमच्याने खात असाल तो कोणत्याही इतर बाउल मधून पदार्थ काढण्यासाठी वापरू नये. व्हेरी गुड. सर्व करण्यासाठी सर्व्हिस स्पून असतो, यासाठी त्याचाच वापर करा. या नव्या चमच्याचा. दुसरी गोष्ट, चमचा चाटण्याची सवय सोडून द्या. योग्य नाही. पुढे बघूया मित्रांनो. उठल्यावर सभ्यता. उठल्यावर सभ्यता काय असते बघूया. रेस्टॉरंटमध्ये उठण्यासाठी खुर्ची मागे सरकवून तशीच ठेवत असाल तर ही सवय सुधारा. ही सवय सुधारा. योग्य पद्धत काय? खुर्ची मागे सरकवा, उठून खुर्चीच्या मागे जा, ती पुढे सरकवा. सांगण्याचे तात्पर्य हे की खुर्ची ज्या अवस्थेत होती त्याच अवस्थेत सोडून जावे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.